नमस्कार. कथारंगामध्ये आपलं स्वागत. आज आपण ऐकूया अमृता प्रीतम यांची कथा लटियाची छोकरी. ही कथा रिकामा कॅनव्हास या पुस्तकातून घेतली आहे. अनुवादिका आहेत डॉक्टर सुप्रिया सहस्रबुद्धे. तर ऐकूया लटियाची छोकरी. पार्वतीनं जेव्हा डोलीतून पाऊल खाली ठेवलं तेव्हा सर्वात आधी तिच्या सासऱ्यानं रुपयांच्या थैलीत तिला हात घालायला लावला. मग तिच्या सासूनं सोन्याच्या कंठीनं तिला मुखदर्शनाची भेट दिली. मग दीरानं तिला शुभ्र मोत्याची अंगठी घुंगट उतरवण्याची दिली आणि बाकी सगळ्यांनी आपल्या आपल्या नात्यानुसार 5-5 किंवा 2-2 रुपये तिच्या मुठीत ठेवले. देसराजची पाळी अर्ध्या रात्रीच्या सुमाराला येणार होती. सौभाग्यशय्येवर बसून पार्वती विचार करत होती की तिच्या सासऱ्यानं तिचं स्वागत करून तिला सुनेच्या ऐवजी मुलगी बनवलं होतं. सासूनं तिचं मुख पाहत तिला घराची शोभा म्हटलं होतं. दीरानं तिच्या रूपाची स्तुती करत तिला फुलासारखी वहिनी म्हटलं होतं आणि नातेवाईकांनी तिला चंदनाची डहाळी म्हणत गौरवलं होतं. आणि आता ती विचार करत होती की जर देसराजनं तिला तिचं मुख पाहून आपल्या मनात उतरवलं तरच या साऱ्याचं सार्थक होईल, नाहीतर हे सगळं निष्फळ ठरेल. देसराजनं हळुवारपणे पार्वतीचा घुंगट उतरवला आणि डोळे भरून तिच्याकडं पाहत हळूच म्हणाला, पारो. ज्या हळुवारपणाने देसराजनं पार्वतीला पारो बनवलं, पार्वतीचं तन मन भरून गेलं. तिनं वर मान करून देसराजच्या चेहऱ्याकडे पाहिलं. देसराजच्या चेहऱ्यावर एक खोल समाधान होतं. त्यानं कोटाच्या खिशातून एक चित्र काढलं आणि पारोच्या पदरात टाकून म्हटलं, तुझी मुखदर्शनाची ही भेट. पारो चित्राकडे पाहतच राहिली. ते एका सशक्त तरुण मुलीचं चित्र होतं. तिच्या अंगावर लहान चोळी होती. ती काच्याचे लुगडे नेसली होती. केसात फुलांचे घोस होते. मुलीच्या चेहऱ्यावर रूपाची भरती होती आणि ते रूप जंगली फुलासारखं होतं. पारोला क्षणभर वाटलं की तिचं हृदय धडधडायला लागलं होतं. तो बोलू लागला, हे चारूचं चित्र आहे. मी ठरवलं होतं तुझा चेहरा माझ्या मनातल्या चेहऱ्या इतका सुंदर असेल तर चारूचं चित्र तुला मुखदर्शनाची भेट म्हणून द्यायचं. मग देसराजनं पार्वतीला आपली पारो बनवून चारूची कहाणी ऐकवली. एकेकाळी आमच्या घरी फार कठीण वेळ आली होती. बाबांनी कोणाबरोबर तरी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला होता. पार्टनरवर इतका विश्वास टाकला की पस्ताव्याची वेळ आली. कर्ज फेडण्यासाठी घरदार विकावं लागलं होतं. हातातोंडाची गाठ पडणं मुश्किल झालं होतं. माझे चुलत भाऊ बोधराज आणि करमचंद काही वर्षापासून मध्य प्रदेशात राहत होते. ठेकेदारीचे काम करत होते आणि त्यातून ते मोठे आसामी झाले होते असंही समजलं होतं. त्यांना आमची अवस्था कळल्यावर एके दिवशी त्यांचं पत्र आलं की मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनाही मदत होईल आणि आमच्याही घरातली परिस्थिती सुधारेल. तेव्हा मी सोनीपत सोडून विलासपूरला गेलो. बोधराज आणि करमचंद ज्या रीतीनं लक्षाधीश झाले होते ते पाहून मी चरकलोच. ते 20% व्याज घेऊन पैसे उसने देत होते. शक्य झालं तर 25% लावायलाही कचरत नव्हते. आसपासच्या गावातल्या कित्येक गरिबांचं जगणं यांच्याकडे गहाण पडलं होतं आणि मरणही. मी तसलं सावकारीचं काम करू शकलो नाही, पण जवळच्या गावात फिरून कामाची संधी शोधली. हळूहळू जम बसवत विलासपूरपासून 19 मैलावरच्या अक्लतरा गावात साबणाचा कारखाना काढला. तिथे रेल्वे लाईनच्या जवळच्या गावात आदिवासी होते. त्यांचं जंगलातलं स्वातंत्र्य तर त्यांनी गमावलं होतं, पण रक्तातलं नाचगाण्याचं वेड मात्र गेलं नव्हतं आणि ते स्वातंत्र्य ते वापरतच असत. होळीच्या दिवसात मी कुणाला तरी विचारलं की मी त्या लोकांच्या नाचगाण्याच्या मैफलीत गेलो तर काही बिघडणार नाही ना. मला उत्तर मिळालं की काही हरकत नाही. मग एके दिवशी संध्याकाळी मी गावाबाहेरच्या त्या अड्ड्यावर गेलो. तिथे मृदंग आणि बासरी वाजत होती आणि स्त्रिया आणि पुरुष काशाच्या वाडग्यातून ताडी पित होते आणि गातही होते. स्त्रिया लाल पिवळ्या रंगात माखल्या होत्या. हातात कोपरापर्यंत बांगड्या, पायात चांदीचे वाळे आणि नाकात मोठ्या नथनी, केसात झेंडूची फुलं. त्यांचं गाणं अजून आठवतं. गाणारी तरुण मुलगी फारच सुंदर होती. तिनं सगळ्या अड्ड्यात एक फेरी मारली आणि हात उभारून एक दीर्घ गाणं म्हटलं. लटपट पागसे लपेट मन
ले गयो. प्रत्येक वेळी तिने ही गोळ म्हटली की अड्ड्यातल्या सगळ्या बायका ती ओळ मिळून गायच्या. तिनं मैफिलीत भारीच रंग भरला होता, पण मृदुंगवाला तिच्यापेक्षा जास्त धुंद मस्त झालेला होता. त्यानं पण एक गाणं सुरू केलं. लोक गाणं त्याच्याबरोबर म्हणत होते आणि डोलतही होते. मला दिसलं की मृदुंगवाला आणि इतरही बरेच जण पुन्हा पुन्हा ज्या बाजूला बघत होते तिथे एक 15-16 वर्षाची मुलगी उभी होती. तिनं धोत्रासारखं लुगडं नेसलं होतं, पुरुषासारखा कमरेला कमरबंद बांधला होता आणि अंगात सदराच घातला होता. तिकडच्या भागात बायका खूप लांब केस ठेवतात, पण हिनं मुलासारखे केस कापलेले होते आणि गाणाऱ्या बायकांच्यापासून लांब उभी राहून ती विडी ओढत होती. मी तिकडे गेल्यानंतर तिथली गावाची बोली शिकून घेतलेली होती. फिरून साबणाची विक्री करणारा चेटू काका माझ्याजवळ उभा होता. मी त्याला विचारलं, कोण रे ही मुलगी? चेटू काकानं धाकाच्या भाषेत मला सांगितलं, ही हाय चारू, लय चंट हाय. हिच्या जरा जास्त जवळ कोण गेलं नाही तर हिची छेड काढली तर खैर नाही. हातात चेपलीच घेतीये नव का? हा ननकी मृदुंग वाजवतोय नव का? त्याचं या चारूवर प्रेम आहे. चेटू काकानं हे पण सांगितलं की चारू लटिया पाड्यामध्ये राहत होती, म्हणून हा मृदंगवाला ननकी गाण्यात म्हणत होता की लटियाची छोरी माझ्या मनात उतरली आहे. मी बराच वेळ चारूकडं पाहत होतो. मला कळत नव्हतं की या चारूनं जाणून बुजून आपलं रूप असं विद्रूप का करून घेतलं होतं. दुसऱ्या बायकांसारखी तिनं रंगीत साडी नेसली असती, हातात काचेच्या बांगड्या घातल्या असत्या, डोळ्यात काजळ घातलं असतं आणि तिच्या लांब केसाची वेणी घालून त्यात फुलं घातली असती तर ती किती सुंदर दिसली असती. पण ती मुळी त्या पोशाखात मुलगीच वाटत नव्हती. फक्त तिचे ते डोळे, ते मात्र या विद्रूपपणाला दाद देत नव्हते. नाही तर तिच्याकडं कुणी वळून दुसऱ्यांदा पाहिलंही नसतं. दुसऱ्या दिवशी चेटू काकानं मला पुन्हा सांगितलं की ती लटिया पाड्याची मुलगी फार खतरनाक होती. महिन्याला 8 आणे भाडे देऊन एका झोपडीत एकटीच राहत होती. लहानपणीच आई बुडून मेली होती, बाप वेडा झाला होता आणि ही वाघिणीसारखी मुलगी कुणालाच घाबरत नव्हती. विड्या फुंकायची, जुगार खेळायची, गुत्त्यावर जाऊन दारू प्यायला कमी करायची नाही. कधी उखळात धान्य कुटून देऊन दिवसाला 4-8 आणे कमवायची आणि कधी स्टेशनवर जाऊन 1-1 आण्यात सामान उचलून द्यायची. आणि चेटू काकानं इशाराही दिला की कधी ती रस्त्यात दिसली तर बोलवू नका. तिला कुणाच्या इज्जतीची पर्वा नसते आणि दुसऱ्याचा हात झटकून ती पायातली चप्पल कधी हातात घेईल हे सांगता येत नाही. हे सगळं अजबच होतं. मी अनेकदा बसल्या बसल्या चारूबद्दल विचार करत राहायचो. पुष्कळांकडं चौकशी करायचो. सगळे चेटू काकासारखंच सांगायचे. होळीच्या दिवसात ननकीनं ते गाणं म्हटल्यामुळे सगळेच चारूला लटियाची पोर म्हणत होते. एके दिवशी चारू बिडी ओढत माझ्या कारखान्यात आली आणि आल्या आल्या सरळ म्हणाली, ठाकूर, मला चाकरी देणार का? काय काम करशील? काय देशील ते. कारखान्यात काय पुष्कळ कामं आहेत. पाणी भरायचं, साबण कापायचा, पेट्या उचलायच्या. ही काय सगळी कामं करीन मी. रोज 6 आणे देईन. मंजूर आहे मला. चारू माझ्या कारखान्यात 6 आणे रोजावर मजुरी करायला लागली. तिला यायला लागून 1 महिना नाही झाला तेवढ्यात ननकी पण माझ्याकडे काम मागायला आला. मला ननकीच्या प्रेमाची माहिती होती, म्हणून मी त्याला 12 आणे रोजावर कारखान्यात कामाला घेतलं. त्या काळात बाईला रोज 6 आणे आणि पुरुषाला 12 आणे दिले जात असत. ननकीच्या प्रेमाची सगळ्या गावाला माहिती होती. काही दिवसांनी मी ननकीला बोलावून म्हटलं, ननकी, तुझं प्रेम सगळ्या गावाला माहिती झाले. आता तू लग्न कर चारूशी. ते साली काही माझ्या हाताला लागत नाही. ननकी मान खाली घालून बोलला, मग तिचा विचारच सोडून दे ना. मी ननकीचं मन बघण्यासाठी म्हटलं, काय करू ठाकूर, तिच्या प्रेमाचं विष तर माझ्या रोमारोमात भरून राहिले. ननकीने उत्तर दिलं आणि त्यावेळचा त्याचा चेहराही तेच बोलत होता. तुझ्या गावात हिच्यापेक्षा सुंदर सुंदर मुली आहेत की? मी हसून ननकीला म्हटलं. पण ननकीचं प्रेम पक्कं होतं. मोठ्या गंभीरपणानं तो म्हणाला, माहीत नाही ठाकूर, या लटियाच्या पोरीनं काय माझ्यावर जादू केली. पुष्कळ दिवसले ननकी तसाच मोठ्या सबुरीनं प्रेम करत राहिला आणि चारू तशीच ननकीबरोबर
आणि गावातल्या पुरुषांच्या बरोबर ताठ्यानं वागत राहिली. एक दिवस ननकी घाबरून माझ्याकडे आला आणि म्हणाला, ठाकूर, हा नवा ठाणेदार आलाय, तो मला ठीक नाही वाटत. असं वाटतंय की एखाद्या दिवशी काहीतरी गडबड करणार. का रे ननकी, काय झालं? काल संध्याकाळी चारू तलावाकडनं परत येत होती तर ठाणेदाराने येऊन तिचा हातच धरला, ननकीनं सांगितलं. मग रे, मी काळजीत पडून विचारलं. मग काय, चारू भडकली. तिनं त्याला चिक्कार शिव्या घातल्या आणि एक सनसनीत थप्पड लावून दिली. ननकीनं हे वर्णन केल्यावर मलाही चिंता वाटली, पण मी ननकीला धीर देऊन पाठवलं. एक गोष्ट झाली होती. गावात दारूवर बंदी आली होती. आधी लोक उघड पित होते, आता चोरून प्यावी लागत होती. लोक पोलिसांवर उखडले होते आणि पोलीस लोकांवर. त्यामुळे हल्ली थोड्या थोड्या गोष्टीवरून पोलीस आणि लोकांचा झगडा होत होता. मी कधी चारूला विचारलं नव्हतं, पण मी गावात अफवा ऐकली होती की चारू आठवड्यातून एखाद्या वेळी विलासपूरहून दारूची बाटली लपवून आणत होती आणि इथे येऊन विकत होती. विलासपूरमध्ये दारूवर बंदी नव्हती. माझी भीती खरीच ठरली. एके दिवशी संध्याकाळी गावाचा नवा इन्स्पेक्टर ओमप्रकाश 2 शिपायांना घेऊन माझ्याकडे आला, कारण त्याला लटियापाड्याला जाऊन चारूच्या झोपडीची झडती घ्यायची होती आणि मला बरोबर घेऊन जाऊन सरकारी साक्षीदार बनवायचं होतं. मला इन्स्पेक्टरबरोबर जावं लागलं. चारूकडं जळत्या नजरेनं पाहत तो शिपायांकडून झोपडीचा इंच तपासायला लागला. मोहाच्या दारूचा एक शिसा मिळाला, पण बाकी वळचणीला, छपरावर रिकाम्या बाटल्या होत्या. शिसा एका बाजूला ठेवून इन्स्पेक्टर आणि शिपाई अंगणातल्या शेणी आणि लाकडांच्या ढिगामध्ये तपास करायला लागले. चारूशी बोलायला मला संधी मिळाली. तिनं माझ्या सांगण्यावरून एका रिकाम्या शिश्यात पाणी भरून तो दारूच्या शिश्याच्या जागी ठेवला आणि बाहेर शेणींच्या ढिगाजवळ जाऊन उभी राहिली. शेणींच्या ढिगात काहीही मिळालं नाही. इन्स्पेक्टरनं तोच शिसा उचलून घेतला, त्याचा रिपोर्ट लिहून त्यावर माझी सही घेतली. चारूचा अंगठा उडवला आणि चारूला दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता चौकीत यायला सांगून निघून गेला. जाता जाता त्यानं चारूकडं डोळे वटारून पाहिलं आणि सांगायला लागला, लटियाची पोरगी, आता तुला कळेल इंगा. आता कधी पोलीसच्या फंदात पडायची नाहीस. वर चारू जे हसली ते मी कधी विसरणार नाही. अशी खदखदून हसली आणि म्हणाली, जा जा रे, तुझ्यासारखे किती जण बघून बसले मी. सकाळी चौकीत मलाही जायचं होतं. जाऊन पाहिलं तर इन्स्पेक्टरनं गावातल्या आणखी पण काही पंचांना साक्ष द्यायला बोलून घेतलं होतं. चारूला यायला जरा उशीर झाला होता, पण जेव्हा आली तेव्हा अगदी बेफिकीरपणाने टेबलाकडं तोंड करून उभी राहिली आणि विडी ओढायला लागली. टेबलावर इन्स्पेक्टरनं आपल्या कागदांबरोबर दारूचा शिसा पण ठेवला होता. गावच्या पंचांकडून कागदावर सह्या घेत त्यानं शिसा दाखवला. शिसा हातात घेऊन एका माणसानं हलवला तर त्यातनं दारूचा फेस उठला नाही. दुसऱ्यानं आश्चर्याने झाकण काढलं आणि वास घेतला. दारूचा वास आला नाही. एका माणसाला एक घोट प्यायला दिला तर त्यानं सांगितलं की हे तर नुसतं पाणी आहे. इन्स्पेक्टर चक्रावून गेला. शिपायांना वाटेल तशा शिव्या घालायला लागला की त्यांनी रात्री चारूकडून लाच घेऊन दारूच्या जागी पाणी टाकलं होतं. त्यानं शेकडो शिव्या दिल्या, पण आता करणार काय? वेळ निघून गेली होती आणि प्रसंग निभावला होता. चारू आली होती तशी विडी ओढत दिमाखात चौकीतून निघून गेली. 1-2 दिवसांनी मी चारूला जवळ बोलावलं आणि म्हटलं, हे बघ चारू, तू एकटी राहतेस ना, त्यामुळं तुझ्यावर असल्या आफती ओढवतात. माहिती आहे ठाकूर, चारूनं मोठ्या शांतपणानं उत्तर दिलं. मी पुन्हा म्हटलं, माझ्या मतानं ननकी खूप चांगला पोरे आहे आणि तुझ्यावर त्याचं फार प्रेम आहे. मला माहिती आहे. तिनं पुन्हा तेच उत्तर दिलं. मग तू त्याच्याबरोबर लग्न का नाही करत? मी तिला सरळ सवाल टाकला. करणार आहे, पण जरा वेळ आहे. चारूनं सरळपणानं उत्तर दिलं. किती दिवस वेळ आहे बाई? मी विचारलं तर बराच वेळ ती गप्प राहिली आणि हळूच म्हणाली, कुणास ठाऊक, आणि विडी ओढत माझ्या खोलीतून चालती झाली. चारूच्या मनात काय होतं कुणाला समजत नव्हतं. दिवस असेच चालले होते. फक्त एवढंच झालं की मी माझ्या सांगण्यावरून चारूनं सदऱ्याचा पोशाख बदलून इतर बायकांसारखी साडी नेसायला सुरुवात केली आणि बाकीच्या बायकांसारखे केसही वाढवायला लागली. एके दिवशी गावात मोठी खळबळ माजली की गावाचा जुना मालगुजार कितीतरी दिवसांनी गावात परत आला होता आणि रात्री आपल्या शेतातल्या झोपडीत झोपला होता.
आणि झोपडीला आग लागली. मालगुजार त्यात मरून गेलेला दिसला. चेटू काकानं मला सगळं विस्तारानं वर्णन करून सांगितलं. अरे ठाकूर, तो मालगुजार होता ना, तो गांजाच्या चिलमीत अफू घालून नशा करायचा. काल रात्री त्याच्या झोपडीला आग लागली, त्यात बिचारा जळून मेला. लोक बोलत होते की चळ लागलेल्या म्हाताऱ्यानं बहुधा रात्री चिलमीत अफूची गोळी जास्त टाकली असेल. त्या नसेत चिलीम हातातून गळून पडली आणि त्याच्या खाटेला आग लागली. ती सगळ्या झोपडीत पसरली. मग हळूहळू अशी पण बातमी उठली की रात्री मालगुजारानं आपल्या कुठल्या तरी माणसाला सांगून चारूला आपल्या झोपडीत बोलावलं होतं आणि तिच्यावर जबरदस्तीनं हात टाकायचा प्रयत्न केला होता. आता सगळ्या गावाला माहीत होतं की कुणी चारूवर हात टाकायचा प्रयत्न केला तर त्याची काय हालत होते. लोक बोलत होते की चारूनं नक्की त्याला आपल्या चपलेनं बदडलं असणार आणि मग ती पळून गेली असेल. म्हाताऱ्याला तिचाच शाप लागला असणार म्हणून तो रात्री देवाच्या करणीनं आगीत जळून मेला होता. चारूला विचारायची कुणाचीच बिशाद नव्हती. मी पण काही विचारलं नाही. तिसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या दिवशी ननकी पळत पळत माझ्याकडे आला. त्याला दम लागला होता. सांगायला लागला, ठाकूर साहेब, आज माझं नशीब उघडलंय. मी फार फार खुश आहे. काय त्या लटियाच्या पोरीच्या मनात आलं आणि तिनं मला बोलावून आपल्या तोंडानं मला सांगितलं की तिला माझ्याशी लग्न करायचंय. खरंच मला पण ननकीसारखा आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं. खरंच हो ठाकूर साहेब, मी तुम्हाला आबतनं द्यायला आलोय. आज रात्री तुम्हाला चारूनं आपल्या घरी खायला प्यायला बोलावलंय. ननकीनं मला सांगितलं आणि माझ्याकडून दिवसभराची सुट्टी घेऊन निघून गेला. भेट म्हणून चारूला एक रंगीत घागरा विकत घेतला आणि रात्री तिच्या घरी गेलो. चारूच्या झोपडीत ढोलकी वाजत होती. झोपडीच्या दारात पुष्कळ फुलं लटकवली होती आणि पुढच्या बाजूला भात शिजत होता. या आदिवासींच्या जातीत आणि दुसऱ्या छोट्या जातीत लग्नाचा काही तसा विधी नसतो. वर वधूच्या हातात काचेच्या बांगड्या चढवतो की झालं लग्न. ननकीची आई, जातीतल्या आणखी 3-4 बायका आणि गावचे 2 पंच या मेजवानीला आले होते. बस, आणखी कुणी नव्हतं. रुई मासा शिजवला होता, लुचई भात शिजला होता आणि चारू सगळ्यांना मोहाची दारू देत होती. आज चारू कुणी वेगळीच चारू वाटत होती. तिनं पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता आणि लाल रंगाचा घागरा घातला होता. हातात काचेच्या बांगड्या आणि आरशाच्या तुकड्यांच्या बांगड्याही चमकत होत्या. कपाळावर कुंकू होतं आणि केसात मोगऱ्याची फुलं माळली होती. जातीतल्या बायका आणि गावचे पंच खाऊन पिऊन निघून गेले. तेव्हा मी दारूच्या बाटल्यांकडे बघून चारूला विचारलं, चारू, तुला भीती नाही वाटत? तो तिकडून इन्स्पेक्टर आला तर? चारूच्या तोंडावर आज वेगळंच सौंदर्य दिसत होतं. आता आणखी एक चमक आली आणि ती विजेसारखी चमकून बोलली, आता मला जर का इन्स्पेक्टरनं त्रास दिला तर त्याला मी त्या जागेला पाठवीन जिथं मालगुजार गेलाय. मी थक्कच झालो. माझ्याप्रमाणे ननकीही तोंड उघडं टाकून तिच्याकडे बघतच राहिला. ननकीची बोलतीच बंद झाली होती. मीच चारूला विचारलं, खरं सांग चारू, मालगुजाराला तूच मारलंस काय? त्याला मारीन, त्याच्या पापानंच त्याला मारलं. चारू भडकून बोलली, तो तुला छेडत होता ना? यावेळी ननकीनं तोंड उघडून विचारलं. चारूनं दात ओठ खात उत्तर दिलं, त्या हराम्याची काय हिंमत की मला छेडेल? मग? मी आणि ननकी दोघांनी एकदमच चकित होऊन विचारलं. त्यानं माझ्या आईला मारलंय. चारूचा आवाज भरून आला होता, पण चेहऱ्यावर राग आणि त्वेषाचं एक नवच रूप दिसत होतं. तुझ्या आईला? माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. चारूनं हातातला दारूचा पेला एका बाजूला ठेवला आणि सांगायला लागली, माझी आई गावात सगळ्यात सुंदर बाई होती. मालगुजाराच्या मनात पाप आलं. माझ्या आईनं त्याला चांगलंच फैलावर घेतलं आणि मग एके दिवशी माझी आई विहिरीवर पाणी भरत होती. तेव्हा त्यानं कुणाला तरी माणसाला पाठवून आईला विहिरीत ढकललं. माझी आई मरून गेली. चारूचा गळा भरून आला. ती पुढं बोलायला लागली, माझी आई मरून गेली. त्या दुःखानं माझा बाप वेडा झाला आणि मी मनात शपथ घेतली की याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. चारू, यासाठी तू लग्न करत नव्हतीस का? ननकीनं चारूचा हात हातात घेतला आणि अभिमानानं विचारलं. होय ननकी, मी स्वतःशी प्रतिज्ञा केली होती की मी हातात काचेची एक बांगडीसुद्धा घालणार नाही जोपर्यंत.
ननकीनं चारूला मिठी मारली. तो भावनातिरेकानं अश्रू ढाळत बोलत होता. माझी चारू, माझी लटियाची पोर, तू एवढं दुःख उरात घेऊन फिरत होतीस, मला काय म्हणून सांगितलं नाहीस? मी तुझी सगळी दुःख स्वतःवर घेतली असती की ग. चारूनं ननकीला कुरवाळलं आणि म्हणाली, अरे ननकी, मी तुझ्यावर कायमच प्रेम करत होते. तुझं आयुष्य मी कशी धोक्यात टाकीन? आणि जोपर्यंत मी माझ्या हातानं सूड घेत नव्हते तोपर्यंत माझ्या आईच्या आत्म्याला शांती कशी मिळाली असती? आणि पारो. कहाणी सांगता सांगता देसराजचा आवाज भरून आला. तो पारोला जवळ घेऊन म्हणाला, चारूच्या रूपानं मी स्त्रीच्या मनाचं जे रूप पाहिलं आहे त्याच्यापुढं माझा माथा झुकतो, म्हणून मी चारूचं चित्र तुला मुखदर्शन म्हणून दिलं आहे. देसराजच्या छातीवर डोकं टेकून पारोनं पुन्हा एकदा चारूचं चित्र पाहिलं आणि ते मनात साठवून घेत विचार करू लागली की ती चारूचं रूप रोमारोमात साठवून घेईल आणि ती देसराजच्या मनात तशीच अंकित होऊन ठसून राहील, जसं त्याच्या मनात चारूच्या मनाचं रूप अंकित झालेलं होतं. श्रोते हो, ऐकली ना कथा? कशी वाटली? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.